हॅलो गाईज, वेलकम बॅक टू VS ब्लॉग्स. तर कसे आहात सर्वजण? होपचं सगळे मजेत असाल. तर ब्लॉगची सुरुवात अशी का केली असं वाटत असेल, बट काय झालेलं, मी चालले होते बाहेर. मला घरी ब्लॉग घ्यायला वेळच भेटला नाही. म्हटलं तिथे गेलं स्टार्ट करूया. बट तिथे गेल्यानंतर डिरेक्ट मी ते मंदिर वगैरे त्यापासूनच चालू केलं. सो आम्ही आलतो इथे देवीच्या दर्शनासाठी, कारण नवरात्र चालू झाली आणि आम्ही काय बाहेर पडलो नाही, कारण पावसाच एवढा चालू आहे की असं होणार की जायचं कुठं. त्यानंतर आपल्याकडे छोटं बाळ आहे, सो त्याला सर्दी होणार. आणि तुम्हाला माझ्या आवाजावरून कळतच असेल की मी थोडंसं बाहेर पडायला मला नाही जमत आहे, कारण शंभूला सर्दी होते, त्यानंतर मला, त्यानंतर यांना. सो घरात एकदम असं वातावरण नकोच वाटतं, त्यामुळे घरी बसलेलं बरं. सो त्या दिवशी ऊन पण पडलं होतं आणि हे पण घरी होते. सो ते म्हणले की चला मी तुम्हाला एकदाचं देवीचं दर्शन करून घेऊन येतो. आणि त्या दिवशी पांढरा कलर होता, त्यांनी पांढरे शर्ट घातले आणि माझ्याकडे व्हाईट कलरचा नव्हता ड्रेस, म्हणून मी ओढणी पॅन्ट होती माझ्याकडे, ते घातलं. शंभूला होता, बट शंभू चिडचिड करायला आता निघायच्या टायमिंगला, म्हणून शंभूला तोच ठेवला. आणि त्यानंतर आम्ही इथे देवीचे दर्शन वगैरे घेतले आणि खूप छान वाटलं, एकदम प्रसन्न वाटत होतं मला तिथे जाऊन. त्यानंतर आम्ही फोटो वगैरे काढले, शंभूचे फोटो वगैरे काढले. आणि बाकी भोवताली भरपूर असे छोटे छोटे मंदिर होते. सो देवांचे दर्शन घेतले आणि त्यानंतर बाहेर आलो. तर इथे हे शंभूला पाण्यासोबत खेळायचं होतं, तर ते खेळत खेळत आम्ही बाकी सगळीकडे मस्ती चालूच होती आमची. इथे बघा ही किती सुंदर दिसतंय, तर हे मोर पण किती सुंदर वाटतंय बघा. त्यावर मंदिर वगैरे ठेवले, ते त्यांचं असेल काहीतरी कामाचं, ते समोर नव्हतं, असं मागे ठेवलेलं होतं. सो मला वाटत होतं तिथे फोटो वगैरे काढावं शंभूचा, बट ते काही एवढं क्लीन नव्हतं, त्यामुळे आम्ही नाही काढलेला. त्यानंतर मेन मंदिरामध्ये आलो. मेन मंदिरामध्ये आम्ही आधीच पाया पडलो होतो, बट फोटो काढायचे राहून गेले होते आमचे, कारण मी तुम्हाला म्हटलं या आधीच म्हटलं होतं मी तुम्हाला फोटो वगैरे काढलेत, बट ते फक्त शंभूचे काढले होते. आणि त्यानंतर बघितले तर बिलकुलच छान आलेले होते. त्यानंतर मग आम्ही परत फोटोज काढले, कारण फोटोज एक पण टाकायला नसेल तर काहीच उपयोग नाही. आणि त्यानंतर देवाचे दर्शन वगैरे घेतले, बाहेर आलो, प्रसाद घेतला होता आम्ही आधीच. आणि शंभूला इथे खूप छान वाटू लागलेलं, मजा येत होती खूप छान हे सगळं बघून. आणि वातावरण पण खूप छान होतं. सो इथे स्टॉल वगैरे लागले होते. याआधी मी इथे आलेले, पण हे असं कधी निदर्शनाचं आलं नाही, कारण या चौकामध्ये तुम्हाला भरपूर जणं गेलेलं असताल तुम्ही. या चौकामध्ये लांडेवाडी चौक आहे इथे, आणि आपल्याला शिवाजी महाराज पण दिसतील इथे. तर आम्ही घरी आलो. मला भरपूर कामं होते, भाजीपाला आणायचा होता, त्यांना 9 दिवसाचे उपवास येतं. आणि त्यानंतर थोडाफार माझा किराणा संपला, थोडं इग्नोर करा. मी आता स्वयंपाक केला आणि जेवण केले, आणि नंतर तुमच्यासोबत बोलते आहे, कारण त्यांना खूप भूक लागलेली आणि मला पण भूक लागली, कारण मी सकाळी मॅगी खाल्लेली. आज दिवसभर मी काहीच खाल्लं नाही, आणि यांना उपवास असले की माझं असंच चालणार आहे आता 9 दिवस. मला पण उपवास पकडायचा होता, बट ठीक आहे ना, शंभूला रोज रोज शाबू न्यायचा ना, 1-2 दिवस ठीक आहे, बट 9 दिवस नव्हतं चालणार, त्यामुळं नाही केलं मी. आणि मला आजकाल ना जरा भूकच लागते, थोडी म्हणण्यापेक्षा जास्त. पोटात माझ्या थोडं काही पडलं तरच बरं वाटायला मला. सो ठीक आहे, आता मी जेवण वगैरे केलं. जेवणाला बनवलं होतं बटाट्याची उपवासाची भाजी, वगैरेची भाकर आणि ज्वारीची भाकर. आणि तिकडून मंदिरातून आल्यानंतर आम्ही भाजीपाला नाही गेलो, तिकडे भाजीपाला घेतला. त्यानंतर खाली किराणा वगैरे घेतला आणि वर येऊन स्वयंपाक केला. सो तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. सो भेटूयात आपण अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. आमचं बाळ रडतं, आता झोपवते. चलो बाय.